Hello, hello. This is the My Artifact episode number 2004. आजची तारीख आहे 20 ऑगस्ट 20 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे 10 वाजले आहे. ओके, पूर्ण मी असं म्हणतो कधी कधी पूर्ण आयुष्य खतम होऊन जाते, तरी पण आपण आपल्याला जे मेहनत करता करता तरी आपण आपले टार्गेट अचीव नाही करत किंवा आपल्याला जे पाहिजे ते अचीव नाही करत असं. पण समजा कधी नुकसान पाहिजे असेल ना, ते एवढं फटाकसे नुकसान होते ना की इट वॉज वे फास्टर दॅन यू थिंक. म्हणजे कसं आहे की सीडीवर चढणं थोडंसं मुश्किल आहे, बट सीडीवरून उतरणं इज क्वाईट इझी. अशाच प्रमाणे शायद माणसाचा सक्सेसफुलचा रेट असतो. म्हणजे जर सक्सेसफुल व्हायचं म्हणजे थोडीशी मेहनत करावं लागते, आणि जर असंच पडून राहायचं असेल तर आज मी थोडीशी अशा काही गोष्टी सांगतो जे थोडीशी पर्सनल पण आहे. व्हॉट इज दॅट थिंग इज दॅट की माझे मामा आहे, अंकुश मामा. युजली ते दारू खूप पितात. ओके, तर त्यामुळे दारू पिल्यानंतर ते मामीला मारतात वगैरे, समथिंग जे काही आहे ते. तर आज काय झालं आहे की हा प्रकार आहे ना, हा करीब खूप वर्षापासून सुरू होता, बट गेले हप्ताभर झाला याच्यामध्ये थोडं जास्त इफेक्ट आहे याचा. ओके, माझी आई ऑलरेडी तिथे आहे. ओके, मामाकडे, म्हणजे सेटलमेंटसाठी वगैरे, की शांत राहा वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट की असं. बट आज काय झालं की मामा तर रोजच दारू पिऊन राहिला आणि मामीला मारून राहिला. येस, बट आज काय झालं की आज मामीचा जो पेशन्स होता ना, तो पेशन्स वॉज ढासळला आणि ती म्हणाली की घर सोडून जातो बा, आणि मामी घर सोडून गेली. सो इट वॉज रिअली बॅड. या म्हणजे हे जे गोष्ट झाली ना, हे सुपर बॅड. आता तेच गोष्ट सुरू आहे ॲक्च्युली घरी वगैरे, आणि गुट्टूकडे वगैरे याच गोष्टी सुरू आहे, कशाप्रमाणे करायचं वगैरे वगैरे. मी आता या आर्टिकल एपिसोडमध्ये हे का सांगून राहिलो, व्हाय एम आय टॉकिंग अबाउट. नाही, मी आर्टिकल एपिसोडमध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड नाही करू शकत, बट मी एक प्रकारे स्वतःमध्ये एक्झाम्पल देतो की अशाप्रमाणे डिझास्टर होऊ शकते. म्हणजे या प्रकारचे पण डिझास्टर असतात आणि इथे पण खूप साऱ्या गोष्टी असतात. येस, सो आय एम जस्ट थिंकिंग अबाउट वॉट एव्हर. यार, आपण याच्याबद्दल नाही का बोललं ना, पर्सनल इट्स नॉट, जाऊ दे, तो टॉपिक बंद कर. हां, आज काय झालं, आज ॲक्च्युली मी टाईम लॅप्सचा व्हिडिओ बनवणार होतो आणि आज ऑलमोस्ट बनला पण होता. ओके, ॲक्च्युली कसं आहे की मी यानी शूट केलं. ओके, रेडमी नोट 5 प्रो. मी आता माझ्यामध्ये 4K आहेच नाही. ओके, तर बट कसं आहे की मी आज टाईम लॅप्स शूट केला, आणि माझ्यामध्ये टाईम लॅप्स आहे ना, तो 4K मध्ये शूट होतो. ओके, हे मला परवाच्या दिवशी माहीत पडलं. ओके, परवाच्या दिवशी नाही, निर्वाच्या दिवशी माहीत पडलं. निर्वामध्ये 3 दिवसा अगोदर माहीत पडलं, जेव्हा मी शूट केलं ना तेव्हा. तर शूट करताना मला काही फारसं वाटलं नाही. म्हणलं इट वॉज रिअली मच ग्रेट का 4K मध्ये होत आहे, तर यामध्ये जबरदस्ती असते.
तर 4K मधली जी फाईल आहे ना ती फाईल वॉज सुपर हेवी. यस. आणि म्हणजे जास्त साईज नाही आली, म्हणजे हार्डली म्हणजे जस्ट 30 सेकंड शॉर्ट, ऑलमोस्ट 500-550 MBची फाईल आहे. बट जेव्हा मी प्रीमियरवरती फाईल आणतो ना तर माझा प्रीमियर क्रॅश होऊन जाते. लिटरली आय एम टेलिंग यू, इट वॉज म्हणजे या टाइमलॅप्सच्या व्हिडिओसाठी नाही का, म्हणजे युजली 4K जे फुटेजेस आहे ना त्या 4Kच्या फुटेजेससाठी मला आजचा पूर्ण दिवस म्हणजे आज संध्याकाळी 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत जेवढं आपण काम केलं ना सगळं वाया गेलं. या वाया नाही गेलं, इट वॉज लाईक दॅट एक्सपिरियन्स भेटला मला. बट जे ते काम आलं ना म्हणजे त्यातलं एकही कामच नाही आलं, कुछ भी नाही असं. हां, एक्सपिरियन्स भेटला आणि मेथड माहीत पडली की आता कशाप्रमाणे करायचं आहे, काय करायचं आहे. बिकॉज दिस इज द फर्स्ट टाइम आय एम हँडलिंग 4K फुटेजेस. यस, याच्या अगोदर मी 4K फुटेजेस हँडल केले नव्हते. युजली माझ्यापाशी जे काही फुटेज होते ते ओनली 1080p फुल HD वालेच होते. बट 4K फुटेजेसमध्ये माझा सिस्टीम एवढा हे होऊन जातो पैदल, अरे मेरे बाप, इवन माझा कर्सर पण नाही आलं. लिटरली आय एम टेलिंग यू, इट वॉज. सो ॲक्च्युली झालं काय, या ॲक्च्युली कसं आहे, मी याला एवढा वेळ का लागत आहे. युजली टाईमलॅप्समध्ये काय असतात की याच्यामध्ये तुमचा जो कॅमेरा आहे तो स्टेबल असणं गरजेचं आहे. स्टेबल असल्यावर मग आपण फुटेजेस घेऊ. आता युजली मी या ट्रायपॉडनी गिम्बलनी वगैरे सेट केलं आणि त्यानंतर मी सगळे शूट केले, तर इट वॉज गुड. या म्हणजे फुटेजेस वॉज मच बेटर. बट काय आहे की हवा होती. हां, तर युजली गिम्बल कोणकोणती मुवमेंट रेजिस्ट करतो. फर्स्ट ऑफ ऑल तो नाही का अशी शेकी मुवमेंट वगैरे असेल ना तर तो हँड मुवमेंट तो एकदम हे करून घेतो. बट समजा अप अँड डाऊन किंवा मागे किंवा समोर हे मुवमेंट तर युजली होतातच, याला रेजिस्ट करू शकत नाही. तर जेव्हा मी कसं तर ट्रायपॉड सेट केला, गिम्बल सेट केला, सुरू केलं मी टाइमलॅप्स. तर टाइमलॅप्समध्ये काय युजली मी बिल्डिंगवर होतो किंवा पहाडावर होतो, तिथे हवा खूप जास्त असते. आता हवा खूप जास्त असल्यामुळे कसं आहे की याचं वजन आहे खूप कमी. ओके, ट्रायपॉडचं पण ऑलरेडी वजन खूप कमी आहे. तर यामुळे काय होते की हलकासा नाही का जो कॅमेरा आहे तो हलकासा जर्क येते. या म्हणजे हवा आली कपकन का असं थोडंसं एकदम हे होते ना कॅमेरा, तर माझा कॅमेरा थोडासा हलला, तर त्यामुळे खूप सारे जर्क आले. यस, खूप सारे नाही बट आले. या युजली कसं आहे की जे व्हिडिओ शूट करतो 25 फ्रेम किंवा 60 फ्रेम पर सेकंड्समध्ये, त्याच्यामध्ये समजा जर्क आले ते थोडी दिसत नाही. यस, बट टाइमलॅप्समध्ये काय असतात की 1 FPS किंवा 2 FPS फ्रेम पर सेकंड्समध्ये शूट होते, तर त्याच्यामध्ये जे जर्क असतात ना ते बहुत ही जास्त दिसतात. या इट वॉज सो मच. यस, तर हे जर्कला कमी करण्यासाठी मी प्रीमियरमध्ये एक ॲड ऑन आहे, त्याचं नाव आहे वॉर्प स्टॅबिलायझर. वॉर्प स्टॅबिलायझर काय करतो की तो फ्रेमला थोडासा झूम करतो आणि त्याला बाकीचे बॉर्डरला स्टेबल करतो, म्हणजे इकडे तिकडे जास्त मूव्ह होत नाही आणि जर्कला थोडे कमी करतो. हां, वॉर्प स्टॅबिलायझर हे याच्यासाठी वापरलं जातं ज्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये स्टॅबिलायझर शॉटनी घेतला आहे, म्हणजे जिथे तुम्ही शॉट घेतला आहे, ट्रायपॉडनी शॉट घेतला आहे, जे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये स्टेबलाइज शॉटनी तुम्ही तो घेतला आहे, तेव्हाच तो त्या व्हिडिओला स्टेबलाइज करतो. यस, तुम्ही समजा जर म्हणताल की मी समजा जर हाताने केलेले व्हिडिओ समजा जर तो अशाप्रमाणे स्टॅबिलाइज करेल का, तर मी याची गॅरंटी देऊ शकत नाही. लिटरली इट वॉज नॉट. बहुत सारे एरर येतात वॉर्प स्टॅबिलायझर, कारण हे वॉर्प स्टॅबिलायझर वॉज टू मच. यस, कारण याच्यामध्ये तो प्रोसेसरची पूर्ण माबही करतो लिटरली. कारण लिटरली माझा लॅपटॉप इतक्यांदा गरम होऊन झाला, गरम नाही बहुतच जास्त, आणि यानंतर 2-3 वेळा चार्ज केला दिवसभरातून. 2-3 वेळा नाही, 4-5 वेळा तर चार्ज केला असा. येस, सो इट वॉज सो मच. तर प्रॉब्लेम काय झाला. यस, ॲक्च्युली काय आहे की एडिटिंग आज कम्प्लीट झालीच होती ऑलमोस्ट. इवन माझे फुटेजेस पण ऑलमोस्ट पूर्ण झाले होते. काय आहे की जेव्हा 4K फुटेजेस घेतो तर 4K फुटेजेसला मी स्टॅबिलाइज केलं, वॉर्प स्टॅबिलायझरने स्टॅबिलाइज केलं. मग स्टॅबिलाइज केल्यानंतर मग आपण त्याला नाही का हे नाही करू शकत, म्हणजे त्याची स्पीड कमी जास्त नाही करू शकत. एकदा ते वॉर्प स्टॅबिलायझर थ्रू झालं तर झालं, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओनली कट करू शकतो. अदर दॅन दॅट आपण त्याच्यामध्ये कोणतेच
हे ॲड करू शकत नाही. आता युजली कसं आहे की या टाइमलॅप्समध्ये जी स्पीड होती ते पण खूप कमी होती ॲज कम्पेअर टू जर मी 400वर गेलो ना तर त्याच्यामध्ये जे स्पीड आहे ना ते खूप जास्त येते आणि इट वॉज मच मोर अमेझिंग फुटेजेस भेटते. खूपच जबरदस्त फुटेज भेटतात जेव्हा मी 400च्या स्पीडनी त्याला हे करत होतं. तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं की मला असं वाटलं की आपण पहिले हे करून घेऊ का, म्हणजे 4K मध्ये जे आहे पहिले प्रॉपरली एडिट करून घेऊ. ओके, एडिट केल्यानंतर मग त्याच्यामध्ये कलर ग्रेड करून घेऊ. कलर ग्रेड केल्यानंतर मग आपण ॲस्पेक्ट रेशो वगैरे चेंज करू. ॲस्पेक्ट रेशो चेंज केलं काय मग त्याच्यानंतर मग काय करू की त्याच्यानंतर मग आपण फाईल एक्सपोर्ट करू. फाईल एक्सपोर्ट केल्यानंतर मग ती फाईल आहे मग त्या फाईलला घेऊन आपण मग कट करू आणि कट केल्यानंतर वॉक स्टॅबलायझर करू आणि वॉक स्टॅबलायझर केल्यानंतर मग पुन्हा त्याला एक्सपोर्ट करू त्या फाईलला. तर हे जेव्हा मी तसं केलं म्हणजे माझा प्लॅन म्हणजे आज सकाळी उठलो तर माझा प्लॅन हाच होता. तर मी आज सकाळी उठलो आणि त्यानंतर म्हणजे कामाला जेव्हा बसलो इथे तर मी आज सकाळपासून हेच काम केलं, एडिटिंग केली. त्यानंतर मग मी कलर ग्रेड केलं, ॲस्पेक्ट रेशो चेंज केले वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी फाईल एक्सपोर्ट केली. एक्सपोर्ट केल्यानंतर मग त्याला एक्सपोर्ट केलेल्या फाईलला पुन्हा वॉक स्टॅबलायझर केलं आणि वॉक स्टॅबलायझर केल्यानंतर मग मी बघितलं तर त्याच्यामध्ये जे फुटेजेस येतात ना त्याची क्वालिटी बहुत सुपर बेकार, बहुतच बेकार झाली. यस, कारण कसं आहे की युजली आपण जेव्हा एक्सपोर्ट करतो ना फाईल तर फाईल एक्सपोर्ट केल्यामध्ये जे 4K जे रेझोल्युशन आहे ते गायब करून टाकतात या तर प्रीमियरमध्ये. आणि युजली खूप साऱ्या सॉफ्टवेअरमध्ये अशाप्रमाणे होऊन जातात. येस, तर इम्पॉर्टंट हे आहे की वॉक स्टॅबलायझर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर सर्वात पहिली प्रोसेस तर हेच करावं लागते. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला स्पीडअप स्पीड डाऊन वगैरे जे काय ते करा. सो यस, तर ॲक्च्युली मी आयफोनचे अगोदर असेच केले होते. येस, बट आयफोनचे जे फुटेज होते ते बहुत कमी होते त्यामुळे जास्त वेळ लागला नाही. बट याचे जे फुटेजेस आहे इट वॉज टू हेवी आणि बहुत जास्त. इवन मी 2-3 दिवसापासून प्रयत्न करून आलो आहे आणि मी असं म्हणलं माझं सिस्टीम कोण स्लो होत आहे, बट सिस्टीम स्लो नाही होत आहे. ॲक्च्युली प्रीमियरच एवढी जास्त रॅम घेऊन राहिला आहे की बहुत जास्त. सो दॅट इज अ प्रॉब्लेम. सो आता प्लॅन काय आहे? आता प्लॅन हे आहे की आता मी 4K मधले सारे फुटेजेस या एक पूर्ण प्रोजेक्ट फाईल बनवलं. दुसरी प्रोजेक्ट फाईल, त्या दुसरी प्रोजेक्ट फाईलमध्ये प्रीमियरमध्ये सगळे 4K फाईल्स, सगळे 4K फुटेजेस याच्यामध्ये ॲड केले आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक क्लिपला मी स्टॅबलाइज करत आहे, विथ रेंडर करत आहे आणि सेव्ह पण करत आहे. ओके, तर या प्रोसेसला लागत आहे वेळ, म्हणजे ॲटलिस्ट 30 सेकंडच्या शॉटसाठी ऑलमोस्ट करीब अर्धा घंटा घेऊन राहिला स्टॅबलायझिंगसाठी आणि त्याच्यानंतर रेंडरसाठी ऑलमोस्ट करीब 5 मिनिट. तर असे मिळून करीब ॲटलिस्ट तरी 40 मिनिट तरी होते फॉर 1 क्लिप. या तर असे माझ्यापाशी करीब 8 किंवा 9 क्लिप आहेत. यस, तर माझा प्लॅन हा आहे की पहिले स्टेबलाइज करून घेऊ. स्टेबलाइज केलेल्या फाईलला आपण एक्सपोर्ट करू. एक्सपोर्ट केल्यानंतर मग त्याच्यामध्ये मग आपण एडिटिंग करू, कलर ग्रेड करू आणि त्याच्यानंतर स्केलिंग किंवा स्पीड डाऊन करू. ओके, त्याच्या अगोदर आपण काही करू नाही. ओके, आणि मग ते एडिटिंग केल्यानंतर मग मला असं वाटलं की आज होऊन जाईल म्हणलं या. आणि मी ज्या स्पीडनं जात होतो तर ऑलमोस्ट करीब 4-5 वाजेपर्यंत ऑलमोस्ट झालं असतं. बट जेव्हा मी फुटेजेस पाहिले इट वॉज, जेव्हा मी स्टॅबिलाइज केलं फुटेजला, जेव्हा एक्सपोर्ट झालेल्या फाईलला स्टॅबिलाइज केलं तर तेव्हा वॉज रिअली बहुतच बेकार झाला. सो मी डिसाईड केलं की आपण या वेळी करू बा. थोडंसं वेळ जाईल बट आपले जे फुटेजेस आहेत ते थोडे चांगले येईल. तर आता माझा प्लॅन हाच आहे. सो येस, आय एम डुईंग इट. ओके, सो आज दिवसभर तेच करत होतो या. आणि मला असं वाटतं आता हे जे आहे ना हे फुटेजेस आहेत आता उद्या बनवल्या, उद्या संध्याकाळपर्यंत बनवले. बरोबर शॉर्ट फिल्म, या शॉर्ट फिल्मसाठी काय, शॉर्ट फिल्मसाठी मी करून राहिला या. बट त्याचे पण फुटेजेस मी रेकॉर्ड केले आहे या. ते एडिटिंग करायचं आहे. ॲक्च्युली मी करून राहिलो आहे ना, इट वॉज नॉट मी. असं तर नाही होऊन राहिलं की माझा दिवस वाया होऊन राहिला, मी काहीच नाही करून राहिलो, असं तर नाही होत आहे ना. मी
जेन्युअनली एव्हरीडे काम करत आहे. सो दॅट्स वाय थोडासा वेळ लागून राहिला या. बट या आय एम डुईंग इट यार. म्हणजे जसं मला वेळ भेटत आहे तसं मी या सगळ्या गोष्टी हँडल अप करत आहे. तो परवाच्या दिवशी मेल गेले, त्याचा काही रिस्पॉन्स नाही, अजूनपर्यंत त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही आला आहे या. बट थोडीशी भीती वाटत आहे की आपण कधी जाऊ आणि म्हणजे कधी आपण मुंबईला जाऊन काम सुरू करू वगैरे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि जस्ट प्रयत्न करत जा. दॅट्स इट. बाकी तुम्ही काहीच म्हणू शकत नाही. ओके. सो आताचं एवढंच, फारसं काय आहे नाही. मला झोप पण खूप लागली आहे आणि आय वॉज रिअली टायर्ड. बट मला हे फुटेज स्टॅबिलाइज करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा जर मी हे स्टॅबिलाइज नाही केले तर उद्याचा पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट करीब संध्याकाळपर्यंत स्टॅबिलाइज होईल. मग त्याच्यानंतर एडिट ऑलमोस्ट करीब उद्या संध्याकाळी व्हिडिओ बनेल. पाहतो मी असं म्हणजे जेवढं माझ्याने होत आहे तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करते मी, तेवढं करेलच. मला हे अगोदर माहीत नव्हतं की वॉक स्टॅबिलायझर एका क्लिकला वॉक स्टॅबिलायझर केलं त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही स्पीडअप नाही करू शकत, हे मला माहीत नव्हतं. सो बट या दॅट इज अ वन एक्सपिरियन्स. म्हणजे मला असं वाटतं आपण एव्हरीडे आपल्या मिस्टेक्समधून शिकतो. सो आय मेक मिस्टेक आणि या म्हणजे माझा थोडासा वेळ पण गेला. बट आय नो की आता असं होणार नाही, कारण वॉक स्टॅबिलायझर आणि स्पीडअप स्पीड डाऊन एका सेम क्लिपमध्ये होत नाही. ओके ओके. सो टिल देन आज संध्याकाळी खेळायला गेलो या, त्याच्यानंतर आलो आणि देन हेच काम करतो. So this is my artwork episode number 2005 या 4 I don't know. आता मी चेक पण करू शकत का. माझा लॅपटॉप एवढा जास्त बिझी आहे की मी त्याला माऊस पण हलवला ना तर तो हळूहळू माऊस नेतो. सो इट वॉज रिअली डिझास्टर. Whatever. So this is the my artwork episode number 2005. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.